उद्या आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावरती येणार आहेत का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र त्यांना भाषणाची संधी नाही आहे असं कळतंय. आदित्य ठाकरे त्यांना भाषणातून डावलण्यात आलेलं आहे. वरळी बीडीडी पुनर्विकास हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघातील ड्रीम प्रोजेक्ट आहे, मात्र चावी वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरेंना भाषणाची संधीच नाही आहे. गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेले. गिरीश, उद्या एक वरळीत महत्त्वाचा कार्यक्रम आहे ज्यामध्ये आदित्य ठाकरेंना बोलावण्यात आलंय, पण त्यांना भाषणाची संधी दिली गेली नाहीये. काय सांगाल? उद्या वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास जो पूर्ण झालेला आहे त्याच्या लोकांना चावी वाटप आहे. मात्र यासाठीचं निमंत्रण स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत, परंतु आदित्य ठाकरे यांना त्या ठिकाणी भाषणाची संधी देण्यात आलेली नाही. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणूनच भाषण करणार आहेत. वरळीतून जेव्हा आदित्य ठाकरे निवडून आले त्यानंतर त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता वरळीमध्ये वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास. मात्र आता पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आदित्य ठाकरे यांना त्यांच्या मनातील ज्या काही भावना व्यक्त करायच्या होत्या, मात्र त्यांना यावेळी आता उद्याच्या कार्यक्रमाला त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही, केवळ निमंत्रण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे उद्या काही अजून वरळीची ठाकरे गटाकडून काही आता यावर प्रतिक्रिया येतात का हे देखील पाहावं लागेल. मात्र एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यामुळे आता पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार का हे देखील पाहावं लागेल. भाषणाची संधी नाही, त्यामुळे आदित्य ठाकरे जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. त्यामुळे रूपरेषा ही सर्व कार्यक्रमाची समोर आलेली आहे. अर्थातच गिरीश, आपण पाहतोय की एकंदरीतच बोलावण्यात आलंय, पण मात्र भाषणाची संधी नाहीये आणि त्यातही त्यांचाच ड्रीम प्रोजेक्ट आहे, म्हणून मुद्दाम त्यांना डिवचलं जात आहे का, अशी ही चर्चा आता रंगलेली आहे. धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.